तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले। टीव्हीके या पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते थलपती विजय यांनी 108 जागा जिंकल्या आणि त्यांनी राज्यपाल अर्लेकर यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा देखील काल केलेला होता। मात्र त्यांचा आज शपथविधी होणार होता, तो टळलेला आहे। राज्यपाल अर्लेकर यांनी संपूर्ण बहुमताचा पाठिंबा असलेलं पत्र द्या, सगळ्या आमदारांची नावं द्या आणि त्यानंतरच शपथविधी होईल अशी अट ठेवल्याची माहिती समोर येते। त्यामुळे थलपती विजय यांच्या सत्ता स्थापनेमध्ये अर्लेकर यांच्याकडून काही अटी आणि शर्ती ठेवल्या जात असल्यामुळे त्यांच्या सत्ता स्थापनेमध्ये अडचणी निर्माण होत आहेत। आणि विजय यांच्याकडे काही आमदारांचं समर्थन आहे, त्यासोबतच काँग्रेसनं त्यांना स्पष्टपणे समर्थन दिलेलं आहे। काँग्रेसचे 5 आमदार हे तामिळनाडूमध्ये विजयी झालेले आहेत। थलपती विजयच्या टीव्हीकेचे 107 आमदार, त्यांच्यासह काँग्रेसचे 5 आमदार आणि त्यानंतर पीएमकेचे 4, सीपीआयचे 2 आणि सीपीआय मार्क्सिस्टचे 2, याशिवाय व्हीसीकेचे 2 असे 122 आमदारांचं समर्थन हे विजय यांना मिळण्याची शक्यता आहे। मात्र त्यासोबतच आता राज्याच्या राजकारणामध्ये अनेक समीकरणं समोर यायला लागली आहेत। जे 2 पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले ते डीएमके आणि एआयडीएमके यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे आणि या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। या दोन्ही पक्षांची विचारधारा सारखी आहे आणि त्यामुळे टीव्हीकेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी डीएमके आणि एआयडीएमके एकत्र येतात का आणि त्यांचं काय समीकरण आहे तेही समजून घेतलं पाहिजे। डीएमकेचे 59 आमदार आहेत, एआयडीएमकेचे 47 आहेत। यांना समर्थन मिळू शकतं ते पीएमकेचे 4, सीपीआयचे 2, सीपीआयएमचे 2 आणि इतर 4 असं 118 म्हणजे काठावरचं बहुमत हे डीएमके आणि एआयडीएमके यांच्या सत्ता स्थापनेमध्ये मिळू शकतं त्यांना। मात्र यामध्ये एआयडीएमकेला सत्ता स्थापन करण्याचा पाठिंबा देऊन डीएमके हे सत्तेबाहेर राहून त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे अशी एक माहिती। आणि तिसरी जी थिअरी समोर येते त्यानुसार टीव्हीके आणि एआयडीएमके यांनी एकत्र येण्याचा फॉर्म्युला समोर येतोय। तो कसा आहे तर त्यामध्ये टीव्हीकेचे 107 आणि एआयडीएमकेचे 47 असं पूर्णपणे बहुमताचं सरकार 154 आमदारांचं पाठिंबा असलेलं हे सरकार स्थापन होऊ शकतं। अशी देखील एक तडजोड होऊ शकते, असा देखील एक फॉर्म्युला समोर येऊ शकतो। त्यामुळे या 3 फॉर्म्युल्यांवरती सध्या तामिळनाडूचं राजकारण फिरत आहे। बघूया नेमकं काय होतंय। या सगळ्या राजकारणावरती माय महानगर लाईव्हची नजर आहेच। या संबंधीचे अधिक व्हिडिओ आणि बातम्या तुम्हाला माय महानगर लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहता येतील। त्यासाठी तुम्ही जर अजून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।